पुढची बातमी त्र्यंबकेश्वरमधून। त्र्यंबकेश्वर इथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली। फक्त टेंडरवर लक्ष आहे असं म्हणत त्यांनी टीका केली आहे। कुंभमेळा निधी, रिंग रोड तसंच इतर कामावरून भुजबळांनी संताप व्यक्त केलाय आणि संताप व्यक्त करत त्यांनी सरकारला एक प्रकारे घरचाच आहेर दिला। गोदावरी नदी स्वच्छ करा, बाकी काहीही करायची गरज नाही असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिलाय। आता म्हणतात आम्ही रिंग रोड करणार, कुंभमेळा 2 वर्षावर आलेला, कधी ॲक्विजिशन करणार, काय करणार, काय करणार। त्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही की मागच्याच वेळेला आपण 2 रिंग रोड केलेले आहेत। एक इनर रिंग रोड आहे, एक आउटर रिंग रोड आहे। तो आउटर रिंग रोड मी जाऊनच आलो त्या दिवशी। त्र्यंबकेश्वरून मी ज्या कावणायला गेलो, अतिशय उत्तम रस्ता, ते पहनेवरून जातो सगळे रस्ते। आता जिथे खराब झाले आहेत ते रुंद करा, चांगले करा। इनर रिंग रोड जे आहे त्याचे काही काम आहेत ते व्यवस्थित करा, चांगले करा। नवीन रिंग रोड करायचं आहे, करा, माझं काय हरकत नाही। कुंभमेळ्यावरून छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय। मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जमतंय, कधी हा योग येईल, नाही असं नाही, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे अजितदादांना अजूनही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खुणावत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। त्यावर उबाटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, जर पक्ष भाजपात विलीन केला तरच कदाचित मुख्यमंत्री होतील, असा टोला राऊतांनी लगावलाय। उद्याच्याला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं। परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल। आता योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असले तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर। नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते। भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील, हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे, मी लिहिलंय सामना। दरम्यान छगन भुजबळांनीही अजित पवारांना टोला लगावलाय। योग माझ्या आयुष्यातला मी 2-3 वेळा गेला। आता जे म्हणतात शिवसेनेत राहिलो असतो तो योग, तो बाळासाहेब स्वतःच म्हणत होते। हे बघ, राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो की मला नगरसेवक व्हायचं आहे, मग महापौर व्हायचं आहे, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री व्हायचं, मग मला दिल्लीत जायचं आहे। काय तुम्ही सुद्धा अपेक्षा करताच ना राव की कधीतरी जे आहे ते काय तुमचं ते प्रमुख होत पुढे संपादकपर्यंत व्हावं, असं वाटतं की नाही तुम्हाला? वाटतं सगळ्यांना, का वाटू नये? राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या आपल्या पद्धतीनं अधिक पुढे जाण्यासाठी निश्चितपणानं प्रत्येकाला वाटत असतं। ते तरी प्रमुख नेते आहेत, त्यामुळे साहजिकच अनेक लोकांना, त्यांनाच असं नाही, सामान्य माणसापासून ते प्रमुख नेत्यांपर्यंत सगळ्यांचीच भूमिका असतात आणि ते असणं काही गैर नाही। राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांनी पक्षप्रवेश केला। जळगावच्या गुलाबराव देवकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या कार्यक्रमात ते बोलत होते। कुणीच कुणाचं मित्र कधी कधी सांगतो, पण लगेच मीडियावाले अशी हेडलाईन लावतात। कुणीच राजकीय जीवनामध्ये कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं, ही फॅक्ट तर आहे। आजपर्यंत तुम्ही पण अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले, अनेक चढ-उतार बघितलेले। दरम्यान सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं समोर आलंय। आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या 3420 कोटी रुपयांच्या
सहाय्यक अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आलाय. एकूण 746 कोटी रुपयांचा निधी घेतलाय. तर या दोन्ही खात्यातून प्रत्येक महिन्याला हा निधी वळता केला जाणार आहे. यावर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी संताप व्यक्त केलाय. याबाबत मुख्यमंत्र्यांशी तातडीने बोलणार असल्याचंही शिरसाटांनी सांगितलं. अर्थ खात्याकडून सुरू असलेली ही दादागिरी योग्य नाही. कशाला स्कॉलरशिप द्यायची, कशाला सामाजिक काम करायचं, हवं तर खातंच बंद करा असा संताप त्यांनी व्यक्त केला. अर्थ खात्यातले काही शकुनी कायद्यातल्या पळवाटा शोधून हे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाही आहे, मला त्याची माहिती नाही आहे. परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल. कशासाठी पाहिजे? का ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाही आहे. परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाही आहे. परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतंय, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहेत दरवेळेला, ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे. सहन करायची एक लिमिट असते, एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना. कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती, कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल, कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हा आणायचं? खातच नसलं तरी ते चालतं. संजय शिरसाटांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तूट आल्यावर निधी वळवतातच असं म्हणत भुजबळांनी अर्थ खात्याची पाठराखण केली आहे. त्याच्यात मार्ग काढला आहे त्यांनी. किंवा आता मी मगाशी सांगितलं की दलितांसाठी वेगळा फंड्स असतो, आदिवासींसाठी वेगळा फंड्स असतो, 8%, 9%, 7%. आता ज्या वेळेला जे आहे पैशाची कमतरता आणि तूट आहे, त्यावेळेला मग ते सांगतात की बाबा ठीक आहे, आदिवासी घटकाकडे जे काही या 1,500 रुपये जाणार आहेत त्याच्यासाठी हे पैसे वापरावं. दलित घटकांकडे जे पैसे जाणार आहेत त्याच्यामध्ये दलित घटकांच्या आणि असं करून एकूण जे गोळाबेरीज करण्याचं काम ते करतात. शेवटी जे पैशाचं सोंग काही आणता येत नाही. सरकारमधून बाहेर पडताना 2-2.5 वर्षापूर्वी या सर्वांनी ज्यांच्या नावाने शंख केला आणि तिकडे जाऊन नवं सरकार स्थापन केलं, 8-10 महिन्यात त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनी राज्य स्थापन केले. त्यामुळे आता तक्रार करायला काही अधिकार राहिलेला नाही शिरसाटांना. खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली, हे खरं आहे. परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली, आता निश्चितपणाने गाडी रुळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही, सगळ्या सेक्टरला जी काही घोषणा केली आहे, बजेटमध्ये तरतुदी केल्या आहेत, त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धतासुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणाने होईल. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय आहे. सरकार हे करतंय. आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं उडविणाऱ्या गोष्टी सरकार करतं. जसं की परवा त्यांनी काय गुणांकन दिलं, काय अर्थ नाही त्याला. आणि म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टी राज्य या संकल्पनेतून आताच्या घडीला होतंय. आम्ही तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, तो काही बाहेरचा वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही. आम्ही मुख्यमंत्री महोदय, एकनाथराव शिंदेसाहेब, मी, संजय शिरसाट, आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू. वाटल्यास उद्याच्या 6 तारखेला चौंडीला कॅबिनेट मीटिंग आहे, त्यावेळेस तिथं विषय काढला जाईल, चर्चा केली जाईल
समज गैरसमज असतील तर दूर केले जातील, काही चुकलं असेल तरी दुरुस्त केलं जाईल.